हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय किंवा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झाम डेट या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि बॉम्बे हायकोर्टने ऑफिशियली जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे परीक्षेची तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे आणि कोणते सेंटर आहे ते सेंटरसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. तसंच परीक्षेची तारीख आणि परीक्षेचा वेळसुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे एवढे अर्ज असतानासुद्धा एकाच दिवशी आणि एकाच वेळी पेपर होणार आहेत. त्यामुळं जी विद्यार्थ्यांची मागणी असते की एकाच पेपर व्हावा, एकाच वेळी व्हावा, एकाच दिवशी व्हावा, तर त्याच पद्धतीनं हे पेपर होणार आहेत. तर आपण आता तीच माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबसची माहिती दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे या ई बुकमध्ये एक फोल्डर दिलेला आहे BSc क्लर्क पेपर या नावानं. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश भाषेमधले टॉपिक वाईज सरावासाठी पेपर्स दिलेले आहेत. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त पेपर त्यामध्ये दिलेले आहेत, टॉपिक वाईज आहेत. आणि एका पेपरमध्ये 25-25 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आहेत, स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी पहा आता, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. त्याच्या खाली ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 14 जानेवारी 2025 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क पब्लिश्ड इन द डेली न्यूजपेपर्स अँड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे 22 जानेवारी 2025. लिस्ट ऑफ 27,091 इलिजिबल कॅन्डिडेट्स अपीअरिंग फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क published on the official website of the High Court Bombay on 25/6/2025. Notice dated 14 जुलै 2025 published on the official website of the High Court Bombay. त्याच्या खाली म्हणजे 14 जुलैला पब्लिश झाली. नोटीस काय दिलेलं आहे की व्हॉट विथ रेफरन्स टू द अबोव इट इज hereby informed that the screening test for the post of clerk on the establishment of the Bombay High Court Judiciary at Bombay Principal Seat at Bombay is scheduled on 10 ऑगस्ट 2025. म्हणजे परीक्षेची तारीख कधी आहे तर 10 ऑगस्ट 2025 आहे. मी एक 15 दिवसांपूर्वी किंवा 8-10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता पहा. त्यामध्ये तुम्हाला परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे ते सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची परीक्षा होणार आहे आणि बरोबर ऑगस्ट महिन्यातच ह्या परीक्षा आता होत आहेत. तसंच मी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचंही सांगितलं होतं, मुद्रांक विभागाचंही सांगितलं होतं आणि सर्व परीक्षा सांगितल्या तेव्हा झालेल्या आहेत. तर आता हे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झाम डेटसुद्धा ऑगस्ट महिन्यातच आलेली आहे आणि ती परीक्षा 10 ऑगस्टला होणार आहे आणि एकाच दिवशी होणार आहे. आता वेळ काय दिलेली आहे तर दुपारी 1 ते 2, पण आपल्याला एक्झाम सेंटरवर 11:30 वाजता जायचं आहे. 11:30च्या आतच तिथं पोहोचायचं आहे. 11:30च्या नंतर आलेल्या विद्यार्थ्यांना घेणार नाहीत. आता या ठिकाणी पहा एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत तर रिजन वाईज त्यांनी एक्झाम सेंटर दिलेत. मुंबईला आहे, ठाणेला आहे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नागपूर. तर एवढे सेंटर त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीचं झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला यायची आवश्यकता नाही. फॉलोविंग म्हणजे खालील 27,090 विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू रिमेन प्रेझेंट फॉर स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे परीक्षेला उपस्थित राहा असं सांगितलेलं आहे. आणि खाली ज्या प्लेसेस दिलेले आहेत मेन्शन अगेन देअर रिस्पेक्टिव्ह नेम्स ॲट द कॉलम नंबर 4. ओके, कोणाची परीक्षा कुठे आहे त्याची माहितीसुद्धा या PDF दिलेली आहे पहा. आणि ही PDF मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला आजच कळेल की तुमची परीक्षा कोणत्या सेंटरवर आहे ते. त्याच्या खाली द रिपोर्टिंग टाईम इज म्हणजे 11:30 वाजता शार्प तुम्हाला जायचं आहे. त्याच्या अगोदरच जा, त्याच्यानंतर गेलेल्या विद्यार्थ्यांना घेतलं जाणार नाही. The information in respect sheet number, address of examination center will be communicated in hall ticket admit card. म्हणजे हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्डवर तुमची सीट नंबर काय असणार आहे ती सर्व माहिती दिली जाणार आहे. द हॉल तिकीट ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे इन ड्यू कोर्स. म्हणजे जे तुमचं हे आहे काय ॲडमिट कार्ड आहे त्याची माहिती ते मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याची उपलब्ध करून दिलं जाईल. आणि या ठिकाणी पहा
पण तुमची परीक्षा कोणत्या सेंटरला होणार आहे ते मात्र तुम्हाला आत्ताच कळणार आहे. जसं की पहिलं नाव आहे स्वप्नील कांबळी, यांची परीक्षा मुंबईला होत आहे. असं आता मी त्यांचं पहिलंच नाव होतं म्हणून घेतलेलं, असं सर्वांचं दिलेलं आहे. हे मुंबई सेंटरची यादी आहे, त्याच्या खाली वेगळे सेंटर येतील. म्हणजे खूप मोठी PDF आहे. तुम्ही ही PDF विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर जा, तिथून ही PDF डाउनलोड करा आणि म्हणजे तिथं बॉम्बे हायकोर्ट एक्झाम डेट म्हणून दिलेली आहे ना, ती PDF डाउनलोड करा आणि मग त्याच्यामध्ये तुमची एक्झाम कुठे होणार आहे ते तुम्हाला कळेल. खूप मोठी PDF आहे. आता हे सगळे मुंबई सेंटरचेच आहेत. 27,000 विद्यार्थ्यांची ही PDF आहे. तर तुम्हाला तुमची परीक्षा कोणत्या सेंटरला होणार आहे ते कळेल, परंतु शहराचं नाव कळेल. आणि जेव्हा ॲडमिट कार्ड येईल किंवा हॉल तिकीट येईल ना, त्यावेळेला त्या शहरातील कोणत्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये होणार आहे ते तुम्हाला आणि तुमचा सीट नंबर काय असणार आहे त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.